अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. हाय, मी स्वप्नाली. गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? तुमच्याकडे पण असाच खूप पाऊस पडतोय का? कारण आमच्याकडे गेले 2-3 दिवस कंटिन्यू पाऊस आहे. आजचा ट्यूसडे पण नेहमीप्रमाणेच सुरू झाला. सकाळी रिद्धीचा नाश्ता आणि टिफिन बनवणं, नंतर तिला स्कूलला ड्रॉप करणं वगैरे, वगैरे. मग स्कूलमधून आल्यावर लगेच रोजची बाकीची कामे उरकून घेतली. आज मी लंच बनवणार नव्हते. कारण रिद्धीने आज सकाळी स्कूलला जाताना सांगितलं होतं, की तिला काहीतरी वेगळं खायचं आहे. मग विचार केला, तिच्या आवडीचे ईझी चीझी कोरियन डम्पलिंग्स बनवते. तिला मी ज्या पद्धतीने बनवते, ते खूप आवडतात. मग Blinkitवरून ज्या गोष्टी हव्या होत्या, त्या सर्व ऑर्डर केल्या आणि मग शॉपिंग करायला घेतली. कारण सर्व रेडी करून ठेवलं, की बनवायला जास्त वेळ लागत नाही, असं मला वाटतं. तुम्ही पण असं सर्व रेडी करून ठेवता का? हे डम्पलिंग्स खायला खूप छान लागतात आणि बनवायला पण एकदम इझी आहेत. आणि विशेष म्हणजे हे मैद्याच्या ऐवजी राईस पेपरचे असतात, त्यामुळे हेल्दी पण आहेत. मी याच्यामध्ये थोडंसं पनीर सुद्धा ग्रेट करून टाकते. याने याची टेस्ट खूप छान येते. मग त्याच्यानंतर याला असा शेप देते आणि मग जो आपण सॉस तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये त्याला टाकायचं असतं. खरंच ही रेसिपी खूपच टेम्प्टिंग आणि खूप टेस्टी लागते. त्यानंतर मग मी रिद्धीला स्कूलमधून आणायला गेले आणि मग फ्रेश होऊन आम्ही दोघी जेवायला बसलो. मस्त गप्पा मारत-मारत आमचा आजचा कोरियन लंच आम्ही एन्जॉय केला. हाच वेळ असतो जेव्हा मी आणि रिद्धी आमचा मी टाईम एन्जॉय करतो. सगळ्या धावपळीला आणि बिझी मॉर्निंगला जरा ब्रेक मिळतो. आणि मग मी रिद्धीला ट्युशनला सोडायला गेले. पाऊस खूप होता त्यामुळे खूप भिजायला झालं. किचनमध्ये आले तर खूप पसारा होता. मग सर्व पसारा हळू आवरायला घेतला. युटेन्सिल्स क्लीन केले, नंतर किचन क्लीन करून घेतलं. मग रिद्धीला ट्युशनवरून पुन्हा आणायला गेले. आज रिद्धीच्या आग्रहामुळे फॉर अ चेंज मी कॉफी प्यायला घेतली. आणि मग आम्ही दोघींनी कॉफी एन्जॉय केली. मी खरं तर कॉफी लव्हर अजिबात नाहीये. मला चहा सगळ्यात बेस्ट वाटतो आणि चहा प्यायल्याशिवाय मला खरंच फ्रेश वाटत नाही. तुम्हाला जास्त काय प्यायला आवडतं, चहा की कॉफी? आणि यात फनी काय आहे माहीत आहे का? चहाचा फील यावा म्हणून मी कपसुद्धा चहाचेच निवडलेत. तर असा होता माझा आजचा दिवस. उद्या पुन्हा भेटूया. थँक फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.